मला हे हवे आहेत लांब केस आणि जर तुमचे केस गळत असतील, डॅन्ड्रफ असेल तर चला आज बघूया आपण त्याविषयी माहिती. हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुमचे केस खूप गळत असेल, निस्तेज झालेले असेल आणि किंवा कोंडा खूप झालेला असेल तर त्यासाठी मी जे उपाय सांगते ते नक्की करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर तुमचे केस खूप निस्तेज होत आणि तुटत असतील तर त्यासाठी काय करायचं, जो तुम्ही शॅम्पू वापरत असाल तो डायरेक्टली आपल्या स्केलवर म्हणजे आपल्या केसांवर डायरेक्टली अप्लाय करायचा नाही. तर बरेच लोक काय करतात, पाऊच फोडल्यानंतर डायरेक्ट केसांवर आणि नंतर पाण्याने हे करतात. असं अजिबात करायचं नाही. पहिले केस ओले करून घ्यायचे, कोमट पाणी वापरायचं, जास्त कडक पाणी वापरायचं नाही. बऱ्याच लोकांना सवय असते कडक पाणी वापरायचं आणि त्यामुळे केस डॅमेज होतात आणि खराब होऊन तुटायला लागतात. तर नेहमी कोमट पाण्यानेच केस धुवायचे आहे. आणि काय करायचं, एक मगमध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये थोडासा शॅम्पू मिक्स करायचा आणि मग तो आपल्या केसांवर अप्लाय करायचा. केस जास्त रगडून धुवायचे नाही, एकदम हलक्या हाताने धुवायचे. आणि धुवून झाल्यावर बरेच म्हणजे खूप लोक काय करतात, टॉवेलने असे झटकून धुतात, पुसतात. असं करायचं नाही. एकदम हलक्या हाताने ते पुसायचे आहेत. त्यामुळे केस खूप नाजूक असतात आणि असं झटकल्यानंतर आपल्या स्केलला त्रास होतो आणि केस जोरजोरात झटकल्यामुळे केस गळायला लागतात. तर हा झाला पहिला उपाय. आणि कोंडा होत असेल तर बरेच लोक काय करतात, तेल लावून ठेवतात आणि 2-3 दिवस झाले की ती धूळ सगळी साचते आणि केस धुवत नाही. तर हप्त्यातून निदान 4 वेळा तरी केस धुतले पाहिजे. मी 3 वेळा धुते केस. तर मी एक सांगते, आपण बाहेरून आल्यावर केस तर धुतलेच पाहिजे, कारण त्यावरती घाण जी माती वगैरे धूळ वगैरे आपल्या केसांवर साचलेली असते. आपण तसंच जर केस ठेवले तर मग ते घाण होतात आणि कोंडा होतो आणि ती सगळी ड्राय त्वचा असते आपली, तर ती निघून गेलेली पाहिजे. त्यासाठी संध्याकाळी म्हणजे रात्रीच्या झोपताना ते थोडं कोमट तेल करायचं आणि ते डोक्याला लावून सकाळी लगेच शॅम्पू करून टाकायचं आहे. तर आणि तेल लावताना पण डायरेक्टली असं रगडून लावायचं नाही. कापूस घ्यायचा आणि असे भांग पाडून त्यामध्ये व्यवस्थित लावायचं आहे. हे जर तुम्ही उपाय केले तर खूप छान केसांना रिझल्ट पण छान मिळेल आणि केसांना आराम पण मिळेल. तर हे नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी दाखवणार.